मिरजेत शनैश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मिरजेत मंगळवार पेठेतील श्री शनी मारुती मंदिरात श्री शनैश्वर जयंती निमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन। शनी आणि मारुती असे एकत्रित असलेले मिरज मंगळवार पेठेतील शनी मारुती देवस्थान अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। वैशाख कृ 30 शनिवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 6:50 श्री शनैश्वर जन्मकाळ उत्सव साजरा करण्यात आला। त्यानिमित्त श्री शनी मारुती देवस्थानतर्फे दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 5 ते 6 श्री शनैश्वर महाराजांना पंचामृत अभिषेक व त्यानंतर सकाळी ठीक 9 वाजता शनी हनुमान महायाग होम तसेच श्रीच्या मूर्तीवर सर्व भक्तांच्या हस्ते तेल अभिषेक करण्यात आला। त्यानंतर 12 वाजता आरती व नैवेद्य, सायंकाळी 5 ते 6:40 श्री शनी मारुती देवस्थान भजनी मंडळातर्फे सवाद्य भजनाचा कार्यक्रम तसेच 6:40 श्री शनैश्वर महाराजांना पाळण्यात घालून महिलांनी पाळणा गाऊन जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, DYSP मिरज प्रणिल गिल्डा, थल वैदुराई पंडियन, व्यवस्थापकीय संचालक क्वालिटी पॉवर सांगली आणि संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। लहान थोर सर्वच भक्तांनी मोठी गर्दी केली होती। श्री शनी मारुती देवस्थानतर्फे शुक्रवार दिनांक 17 रोजी सकाळी 12 ते 3 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। महाप्रसादाची व्यवस्था आळतेकर हॉल येथे करण्यात आली। यावेळी स्मृती पाटील, उपायुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, डॉ. विनोद परमशेट्टी, युनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संस्थापक प्रबंधक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला। श्री शनी मारुती मंदिरात श्री शनैश्वर जयंतीनिमित्त रंगरंगोटी, मंडप उभारणे, विद्युत रोषणाई, निरनिराळ्या रंगीत फुलांची सजावट मोठ्या प्रमाणात सुरू आहे। हे सर्व कार्यक्रम भक्तांच्या सहकार्यातून होत असतात, तरी सर्व भक्त मंडळी तसेच आबालवृद्ध, महिला, पुरुष जन्मकाळास उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमाचे आयोजन शनी मारुती मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, डॉ. प्रताप भोसले, हेमंत महाबळ, गिरीश भट, विजयराव धुळपुळू, श्रीकांत साळुंखे महाराज, किरण भुजबडे, योगेश कुलते, मदन तांबडे यांच्यासह कार्यकर्ते यांनी नियोजन केले।